थांब चालू बोल 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 बोल. कंटिन्यू बघू नका, शेवटपर्यंत बघा आणि मधल्या कुठला पार्ट आवडला तो कमेंटमध्ये सांगा. आणि सांगा सर बाकी मन लावून काम करते दाखव. तू घरी जाय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तयारी चालू आहे, कुणाला सांगू नका. तर आज श्रावणी मॅमचा बड्डे आहे आणि ही बड्डेची तयारी चाललेली आहे. सॉरी नंतर बोल. सँडी सर काय करताय? काय नाही, मॅडमच्या बड्डेची तयारी चालू आहे, कुणाला सांगू नका. तू काय करते? शूटची तयारी. बघ कसलं भारी वाटतं. तुझा बर्थडे का? नाही मॅम. चहा मला कसं तरी होतं, पाणी कॅन्सल करू. आता मी चहा पिणार आहे आणि नंतर मी तुझा ब्लॉग घेतो, मग मला बोलता येईल काय. 2 hours later. आमच्याकडे असलं नाहीत का, नुसतं वरचं हिरवं खात्यात, आतलं छी. आमच्याकडे सगळंच खातात. आमच्याकडे नाहीत खात असलं, काही नसतं शी. कशाला खाते? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. त्याची भांडी घासून राहिला. काय भांडी घास. आपल्या इथं नियम आहे, ज्यानं त्याचे प्लेट धुवायची, ज्यानं त्याचे कप धुवायचे. बिग बॉसचं घर माहिती आहे का तुम्हाला, तसं आपलं घर आहे. श्रावणी सोस्कर ड्रीम हाऊस. ओके, समज में आ गया आप लोगों. तर निकिता आंबोळी. टाकते बाबा, काय झालं तर आणखी मरेल आणखी. निकिता आंबोळी. तर मी आता सध्या माझं चहा पण झालेला आहे. काय मी माझे कप धुतला की बाई. तू सांगायचे तू धुवायची राहिली काय फालतुगिरी करायली. ड्रीम हाऊसवर तयारी चालू आहे. आज रात्री 12 वाजता बड्डे आहे मॅमचा आणि मॅम आता आहे. अरे कहना क्या चाहते हो? समज रहे साजनी सजनी. ड्रीम हाऊस बघा. आता संध्याकाळी सगळे येतील, तेव्हा आपण सेलिब्रेट करू. दिसते का? चला. तर मित्रांनो, आता श्रावणी सोस्कर ड्रीम हाऊसमधला ब्लॉग आहे. तर हे ब्लॉग कशाचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर श्रावणी मॅमचा बड्डे 10 ऑगस्ट. तर आजपासून आमच्या घरात तयारी चालू झालेली आहे आणि आम्ही ते तयारीचा ब्लॉग केलेला आहे. कंटिन्यू ब्लॉग बघा आणि बघू शकता तुम्ही, तयारीसाठी सगळं घर चालू आहे आणि सगळेजण तयारीसाठी एक काय म्हणतात एका मनाने सगळे तयारीला लागलेले आहेत. तर खूप सारं डेकोरेशन करायचे आम्हाला. कंटिन्यू ब्लॉग बघा. तर चला, तर मग आता मी तुम्हाला दाखवतो आमची सगळी तयारी. कंटिन्यू बघू नका, शेवटपर्यंत बघा आणि मधल्या कुठला पार्ट आवडला तो कमेंटमध्ये सांगा. आणि सांगा सर बाकी मन लावून काम करते दाखव. तू घरी जाय, तसं बोलत नसतात. सँडी सर प्लीज, उद्या काय आहे? हे बघा, उद्या आहे ना मॅडमचा बर्थडे आहे आणि त्याची खूप मस्तपैकी तयारी चालू आहे. ती तयारी तुम्ही पुढं बघायलाच की कशी करतो आहे, काय करतो आहे ते आम्ही गपचूप करतो आहे. आणि मॅडमचा बर्थडे म्हणल्यानंतर खूप धमाल मस्ती असते, त्यामुळे तुम्ही पुढं एन्जॉय करायला असतो हा व्हिडिओ. मॅम कुठे आहेत? मॅमला सांगू नका. कुठे आहेत पण? बाहेर गेल्या? ओके ठीक आहे. हां, आज आमचा बर्थडे आहे आणि तुम्ही सगळ्यांनी बघा. नकल करायला काय? सिनियर आहेत तू इथे, फालतूगिरी नको. मरना तेरे को डर नहीं लगता? तुला काय वाटते? अरे कहना क्या चाहते हो?
मी सरप्राईज देणार आहोत मॅडमला. कोकणी भाषेत बोल. नको कोकणी नको. आम्ही मॅमला सरप्राईज देणार आहोत. बघूया मॅमना कसा वाटतं आमचं सरप्राईज. ओके 12 वाजता करायचा बड्डे. तुम्ही सगळ्यांनी आता रूममध्ये जावा. मी फुगे आणले ते फुगवायचे. चलो चला. Start. रूममध्ये बसून आता सगळी फुगवणार आहे आणि कालवा अजिबात करायला नाही. तुम्ही पण करणार नाही, आम्ही पण करणार नाही. तुम्ही कमेंटमध्ये कालवा करा, आम्ही इकडे करतो. ओके आणखीन काय लाइटिंग कशाला काढली? लाईटिंग स्पेशल लाईटिंग आहे. झप्पू लाईटिंग आहे. आत्ता बघा नका, लावल्यावर ते बघा करू. तर सँडी सरांनी सांगितलं दिवा लावायचा, म्हटलं लावायचा. दिवा लावायचा नाही, आपली घराची परंपरा आहे संध्याकाळी दिवा लावायचा. हो. आणि सकाळी काय लावायचं? सकाळी बी दिवा लावायचा राहते बाळा. तरी आमच्या श्रावणी सोळसकर ड्रीम हाऊसमधलं छोटूसं घर आणि छोटूशा घरामधला प्रतीक. छोटंसंच आहे पण लय मोठंच आहे. बिग बॉसचं दुसरं घर आहे. ओके हो. सूरज चव्हाण जसा बिग बॉसमध्ये आहे तसं आमच्या इथं प्रतीक आहे. तसं मी आहे, मला कुणाचं काय कळत नाही. गोलीगत धोका नाही रे. तुझा डायलॉग काय? तुझा डायलॉग घे काहीतरी. येस क्या तुझे बुक किटिंग ये देखा आपने लापरवाही का नतीजा है. माझा डायलॉग काय बाबा? माझं काही डायलॉग नाही. माझं फक्त एकच डायलॉग आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठला डायलॉग. बहुत तेज हो रहा है. तो प्लग चालू आहे का बघा. असला प्लग आहे ना आपल्याकडे. हा चालू आहे. चालू असेल बघणं लागेल. चल बघूया. ये. करते. लवकर खरा मला फोटोशूट करायचा आहे. यू नो हो याचा बाई झापू. एकूणच नाही. झापू काय तिला शूट करायचंय म्हणून ती हे करते. तोंडाला वाफ येते. बस. सेजलच्या नादी लागू नको. कोकण भाषेचा ते फटका देईल बरं का तुला. नीट तुला सांगतो देईल पहिला. बघ घे तिच्याकडे. तुला पहिला देईल बघ. बघ पहिली मला दुसरा तुला. झोपू. देखा आपने लापरवाही का नतीजा है. फुगा सँडी सरांनी फुगवा. तू गप. अगं बघू नकोस ना. मी माझ्यावर विश्वास ठेव. काही नको. अगं माझ्यावर विश्वास ठेव म्हणते ना. माझ्यावर ते काय घातलंय सगळं परकर घातलं. नाही मिळालं कसलं तर. अगं नको नकोस ना. अगं बघू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. नाही बघितलंय. अगं ती तुला माझ्याकडे घेऊन चालली. अगं नाही माझ्यावर विश्वास ठेव. श्रद्धा नाही. अगं ह्यो अक्षय आहे. पुष्पा. पुष्पा पाहिजे मांजराव. अगं नाही जरा. पुष्पा. तुम्ही मध्ये करताय. थांब बघू नको. जरा सरक. थोडीशी सरक. अजून थोडीशी सरक. हा बस. हा बघू का? खलो खलो. काय पाडलं कुणी?
कोणी आहे कोणी आतमध्ये या की बाहेर तुझ्यावर बसला थांब 1 मिनिट बड्डे चालू आहे तांबडी तांबडी गजब बेइज्जती है. आज रील टाकलाय ना सेजल कुठे गेली? सेजल सेजल चल की अगं बड्डे चालू आहे चल चला चला कापा बड्डे ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके अनएक्सपेक्टेड होते माझं आमचे अजून कोण का आपले कुठे कार्यकर्ते बोलू की सेजल आताच बोलून आलो सेजल तुला काय वाटलं तुला काय मेकअपला बोलवलंय मग मेकअप ओले म्हणलं उद्याचा माझा मेकअप करायची नाहीस म्हणून आज केक कापावा मला तर 2 तास लागणार आहेत मेकअपला म्हणलं अरे बापरे 2 तास ड्रेस चेंज करून कापतेस का आपील नाही मला चालत नाही असं इकडे ये ऑली तू जरी पार्टी नाही हे ऑली बोलत नव्हती माझ्यावर 4 दिवस झाले चिडली आहे श्रद्धाचा बर्थडे काय केला नाही म्हणून. शेवटी फायनली आज मी ऑली आणि मी गेलो केक घेऊन आलो. ऑलीची चॉईस आहे मग सांग ऑली तिचं पण नाव बदलायचे ऑली ठेवायची ऑली अनएक्सेप्टेड होतं आपल्यासाठी पण अनएक्सेप्टेडच होतं की असं केक निघलं अशी उधळायला. त्या पैशापाई किती चापटे खाल्ले हे एक्सरे बिक्सरे जरा लांब ठेवा काही ए माझं आहे ते काढते तिथून घ्या काय करणार आहे लागले गुड गेला आणि काढलं नडगी डॉक्टर डोक्या पडला डोक्यावर इथलं काय लागले कुठे गेला आणि एक्सरे काढला नळीचा हे मला आवडलं लागले कुठे गेला एक्सरे काढला नळीचा आता जेवण देते का बाकी तुम्हाला तरी अजून एक यायची बाहेर होती जेवायचं सगळे प्लीज अनुष्काची मस्करी कोणी करू ठीक नका. आहे का मला आवडत नाही फालतूगिरी नको मला अगं तू जाय करा ए, आधी सध्या बसे. कशी बोलत नव्हती म्हटलं सध्या ते आव मी तिला लाडाने म्हणते आणि तू स्टेजला पण राणी म्हणशील आम्हाला नाही चालत सगळ्यांना सांग मी स्पेशल व्यक्तींना म्हणते हे की सॉरी बस ऑनलाईन शॉप काढून आता मुहूर्त आलाय हॉलीवूड मध्ये जाऊया हॉलीवूड 4 दिवस अशा रीतीने आपण श्रद्धाचा बर्थडे आता आज करतोय आज तारीख किती आज तारीख आहे 9 ऑगस्ट 9 ऑगस्ट बर्थडे आज 2025 येणार आहे. आमच्याकडे प्रथा चालू झाली बर्थडे लेट करायचा कारण श्रद्धा जाधवचा पण लेट केला बर्थडे श्रद्धा सोडत करतो आणि चलो लेट पण ते. नाव काय लिहिलंय बघा त्याचे HBD तांबडी चांबडी नाव दाखव की टिंग दाखवलं दाखव चला Happy birthday to you. Happy birthday to Oh my God! Happy birthday dear Shraddha. Happy birthday to you. केक मध्ये दुसरं काय नाही ना पहिले तूच घा म्हणून म्हणायला वाटलं आता खुश का परत म्हणून नकोस वर्षभर केक कापला नाही सारखी म्हणत होती घरी केक नाही कापला ह्यांनी माझा केक नाही कापला तुम्हाला लाज नाही वाटत आशिष येईपर्यंत थांबू शकला नाही तुम्ही हो मला पण जरा हे वाटलं काय म्हणत आहे ती आशिषची सॉरी मी थांबलो होतो सर सॉरी आणि हा ये सांग सर सॉरी मला माफ करा मला ध्यान घेऊन आलाय टेन्शन नका घेऊ बाय संकेत सरांना दाखव संकेत सर पाहून संकेत सर काय झालं खूप मजा आली. संकेत सर म्हणतात ब्लॉगिंग सोडली पण हे दुसऱ्याला काही करत नाही माझ्याकडेच आणायली बरं झालं वाटतं बोलायला लागला प्लॅन संकेत सरांचा होता तर
अशा प्रकारे आम्ही ते बर्थडे साजरा केलेला आहे. मोठ्याने बोल. संकेत सर बोल नको नाही बोल बोल. नाही संकेत सरांनी तर प्लॅन अशा प्रकारे आम्ही इथे बर्थडे साजरा केलेला आहे श्रावणी सोळसकर ड्रीम हाऊसमध्ये. आणि बर्थडे खूप दिवस झाले, म्हणजे आमच्या इथं परंपरा लागली की आता ती बर्थडे लेट करायची. And I hope पण म्हणतायत की नाही, माझा नाही. बर्थडे लेट करा, हो. शेवगाचा मी चुकून लेट नाही. आणि कुणाचा बर्थडे बघा, मी कुणाच्या बर्थडेला होतो, हा रमाताईच्या बर्थडेला, तिचा बर्थडे झाल्यावर केलाय आपण हो, इथं. इथं माझ्या हा. शुभाच्या शूटिंग. आणि त्यानंतर रामदादाचा बर्थडे आपण ऑनलाईन म्हणजे लाईव्ह जाऊन केलाय आणि श्रद्धा दिदीचा आता. येस, आता चांगलं लवकरच लक्षात मॅमचा आहे. आणि birthday. आय होप हा ब्लॉग पिवळा दिसणार नाही आजच्या ब्लॉग सारखा, पिवळा धमाक भडाक. नाही, ते मोबाईलच आपला नाही मॅम. तो ब्लॉग माझा आहे. तुमचा आहे. कारण की ते आपल्या मोबाईलला प्रॉब्लेम आलाय. प्लीज ते मोबाईल तुम्ही मला नेट करून द्या एकदा, कारण की मला ब्लॉग घ्यायला गेलं की ते इकडे शेजारी आहेत, घे नीट करून. प्लीज इंटरव्ह्यू संकेत सरांचा घ्यायचा माझा होता. मोबाईल नीट करून द्या. संकेत सरांचा हे बघा, बर्थडे झाला, बर्थडे गर्ल गायब आणि इकडे तर केकवर तुटून पडलेले आहेत. आणि अनुष्काचा कधीपासून केक वरती डोळा होता आणि फायनली तसेच राहते का? हॅपी फ्रेंडशिप डे. ये गुंगी बोली भाई साहब, ये गुंगी बोली. क्या बोली गुंगी? मैंने सच कर दिया, मुझे पता पड़ा ये गुंगी बोली. अब क्या करना है रुको. एक चपाती एक्स्ट्रा दिलेला परिणाम आहे. मी आता काऊन बघितलं होतं कारण मला उठला आता बोलला का? एनर्जी आली. हा ना, मी पांढरी दिसते जास्तच. मॅमला तर कळतं, मी बोललो नाही की मग मला जेवण किंवा काहीतरी लागते, मॅमला माहिती आहे. त्याच्यामुळे ma'am मला काय घाबरत नाही, तिला आवडत नाही टच केलेलं. ते पण ती केक घे ना बा. चला गाईज, अशा पद्धतीने केक संपलेला आहे. आणि तुला कसं वाटलं केक? छान वाटलं आणि थँक्यू माझा एवढा चांगला बर्थडे केला तुम्ही. नाव सरप्राईज कसं लिहिलेलं धन्यवाद. त्याच्यावरचं? खूपच भारी होतं. कोणी तांबडीचा. लिहिलं असेल गेस्ट? आ? तूच. मी कशाला असं मी करते. कोणी केलं? प्लीज मला केक मिळेल का? गेस्ट तुला सांगू शकते, तुला गेस करता नाही आलं तर. तू सांगू शकतेस, तू सांगू शकतेस. डोक्याला ताण दे ना थोडा. अनुष्काने लिहिलं. दुसरं कोण करू शकतो? असले किडे तीच करते. तुला वाटतं का असले किडे मी करेन? नाही हीच, दुसरं कोण नाही. अक्षयने. नाही मी लिहिलं स्वतः. मॅम बघ, तू व्हिडिओ टाकलास ना सकाळी, लागले त्याच्यामुळे तर मला अनुष्का. माझ्या तोंडाला कशाला लावल्यास बावळा तुझं लावायचं. बर्थडे ना तुझा. नाही लावलं ग, नाही बर्थडे लावलं. अनुष्का. अनुष्काचा बर्थडे तांबडी चांबडी. महाबळेश्वर मधल्या मोठ्या फार्म हाऊस मध्ये झालाय ब्लॉग. रात्रभर लोळालोळी. वृत्ताचा ब्लॉग बघा त्यासाठी. तरी पण पुन्हा एकदा हॅपी बर्थडे इस गुंगीने खाया भाई. खाऊ पण नको काय मी. ये गुंगी बोली, ये गुंगी बोली, ये गुंगी बोली. का? तोंड का उघडलं? चला गाईस, तर आता आमच्या ऑलीला पण केक पाहिजे. ऑलीला द्या, ऑलीला द्या की. तिथं साईडला द्या, साईडला द्या छोटस. तांबडी. ये गुंगी बोली. आई ग, कॅट फूडच्या व्यतिरिक्त पण काहीतरी खाल्लंय. काहीतरी खाल्लं. द्यायचं नसतं, जंत होतात पोटात. का? तिचा बर्थडे तांबडी चांबडी. ए, ऑलीला जंत झाले ना. काय मी काय करू मग? जाना पुढे यार. काम अरे ज्ञानेश्वरी पण आलेली. ज्ञानेश्वरी काय म्हणली? श्रद्धा, आम्ही केक कापला नव्हता तर इतके दिवस. श्रद्धाजीला एकदम काहीच माहित नव्हतं असं काय केक वगैरे कट करतील मॅम इकडे घ्या. म्हणून एकदम शॉक झाली श्रद्धा. मॅम, केक केक हा, सरांसाठी अशीच सर ठेवलाय. सरांसाठी या. याला सांगा सगळे जण खायला लागलेत पण सरांचा कोणी विचार करी नाही. मी केला मी आधी बोललेले हा? जिजूंना ठेवा म्हणून हे का नाही. गडबडीत फंबल मारू नको, मार खाची. वाचन करून पडले ते जास्त वाचन नाही ना आता. चला गाईज, पाच झालं. 5-5.5 मिनिटाचा व्लॉग झालेला आहे. बाय बाय. बाय बाय. तेवढं प्रतीकचं चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. बाय.